नाशिकमध्ये प्रथमच गाड्यांसाठी जर्मन तंत्रज्ञान आणि विकसित झालेले डिकार्बनायझिंग मशीन उपलब्ध आहे। केवळ 40 मिनिटाची केमिकल फ्री प्रोसेस आहे आणि ही सुविधा आपल्याला नाशिकमध्ये अंबड MIDC मध्ये साई मोटर्स या ठिकाणी उपलब्ध आहे। कोणकोणत्या गाड्या, या प्रक्रियेचे फायदे आणि इतर संपूर्ण माहिती जाणून घेतली खास मुलाखतीच्या माध्यमातून। बघूया विश्व उद्योग या सत्रामध्ये खास मुलाखत। नमस्कार, मी अनिल खलकर, लोकसाक्ष न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करतो। आपण विविध उद्योजकांच्या मुलाखती घेत असतो। आज देखील प्रशांत पाटील, साई मोटर्स, अंबड MIDC नाशिक येथे आलेलो आहोत आणि श्री सोपन जाधव मॅनेजर जे आहेत ते आपल्याला हायड्रोटेक कार्बन क्लिनिंग मशीन या विषयाचं काही माहिती आणि डेमो आपल्याला देत आहेत। या मशीनचे जे काही फायदे आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज परिस्थिती अशी आहे की गाड्यांचे प्रमाण खूप वाढलेलं आहे। भारतामध्ये जे प्रोडक्शन होतं ते पॉलिसी जी आहे शासनाची जी, त्यामध्ये तिचं फॉलोअप होऊन आणि ती होतीलच असं नाही, काही त्या गाड्यांचं थोडंफार कॉन्फिगरेशन जे असतं हे कमी पडत असेल। जर्मन टेकच्या हिशोबाने जर्मन टेक्नॉलॉजी काय असते की तिथे डिकार्बनायझेशनला जे काही महत्व दिलं जातं ते त्याच्या पॉलिसी जे असतात त्या तंतोतंत पालन करून आणि हा एन्व्हायरमेंटल बेस्ड जो काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी कितीही इंडस्ट्रियलायझेशन झालं, कितीही मशिनरी जरी आल्या, परंतु त्यांचं त्या ठिकाणी ह्या पद्धतीने लक्ष असल्या कारणाने सर्वांचं, आणि म्हणून तिथे हा कार्बनचा प्रॉब्लेम कमी येतो। पण आपल्याकडे काय होतं, आपण गाड्या घेतो, वापरतो, मेंटेनन्स हा प्रकार जो आहे तो केला जात नाही। आपण त्या ग्राहकांना मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातनं काही सजेस्ट करू शकता, सांगू शकता, तुम्ही जी काही सेवा देणार आहात त्या सेवेतनं या तुमच्या मशिनरीज मधनं नव्या काही जे विशेष गोष्टी आहेत आपण ते सांगितलं तर छान होईल। नमस्कार, मी सोपन जाधव। हायड्रोटेक मशीन आहे, जर्मनचं आहे। त्यानुसार आपण काय म्हणजे त्याचे फायदे काय काय आहे ते आपण सांगू शकतो। त्याचे फायदे आहेत, डिकार्बन केल्यामुळे गाडीचा पिकअप वाढतो, इंजिनचे आयुष्य वाढते, मायलेज मध्ये फरक पडतो, वाहनांचा इंधनाचा खर्च कमी होतो, वाहन जर व्हायब्रेशन करीत असेल तर ते स्मूथ चालते, इंजिन मधून काळा धूर जास्त मारत असेल गाडी तर तो धूर कमी होतो। सर्व गाड्यांसाठी डिकार्बन करणे गरजेचं आहे। म्हणजे 100 cc ते 1000 cc पर्यंतच्या सर्व गाड्यांना हे उपयुक्त आहे, बरोबर ना? हा, तर सरांनी सांगितलं ही गोष्ट त्यांच्याकडे अतिशय किमती आणि व्हॅल्युएबल जे मशीन आहे याच्या सहाय्याने कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त उपयुक्त अशी गोष्ट केली जाते। सर, मी माझा अनुभव सांगतो। मला माझ्या कारने जायचं होतं बाहेर, तर मी ते सगळं मेंटेनन्स करून घेतलं माझ्या त्या फर्म मध्ये। तर तिथे ज्यावेळेस ते करून घेतलं आणि मी गेलो ना, तर मला माझ्या गाडीचा आवाज चालू असलेली मला कळत नव्हती आणि आजही ती गाडी चालू आहे की बंद आहे हे लक्षात येत नाही, इतकं स्मूथ। आणि कोणी ती गाडी पाहिली की म्हणते एवढी स्मूथ का, तर त्याला कारण ह्या मशिनरी मधनं मी याच्यातनं जे काही केलेलं काम जे आहे त्या कामाचा इफेक्ट मला त्या ठिकाणी मिळतो, मायलेज भेटतोय। तुम्ही जे सांगितलं होतं, पण मी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार अनुभव घेतलेला आहे आणि मला ते खूप फायदेशीर गोष्ट घडलेली आहे। आणि मी तर सगळ्यांना परत पुन्हा आवर्जून सांगतो, नम्र विनंती करतो की प्रत्येकाने ही गोष्ट करून घेणं आवश्यक आहे आणि ते घेतले तर तुमचे निश्चितच फायदे होऊ शकतात। कारण मेक इन इंडिया संकल्पनेमध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांनी काय केलेलं आहे की त्यांना ज्या पर्यावरणाच्या साठी जे गोष्टी आवश्यक आहे त्या ते करण्यासाठी खूप दक्ष आहेत, प्रयत्न करतायत। आपल्या अवजड नितीनजी गडकरी जे मंत्री आहेत, ही सुद्धा रस्ते वाहतूक मंत्री, त्यांचंही या गोष्टीवरती अत्यंत बारकाईने लक्ष आहे आणि ते पदोपदी सगळ्यांना उद्योजकांना सांगतात, बाबांनो तुमचं प्रोडक्शन त्या लेवलचं करा, असं ह्या इन्स्ट्रक्शन देत असतात। म्हणजे हे पर्यावरणासाठी हे वाहनांच्या मार्फत वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी जे धोरण त्या ठिकाणी उचललेलं त्याचं आपलं एक छोटस पाऊल आहे, बरोबर ना? आणि ते तुम्ही दमदारपणे टाकतात त्याचा आम्हाला अभिमान आहे। आणि कसं असतं की जो तो नोकरीच्या मागे लागतो, एखादा उद्योजक त्याने एखादा उद्योग सुरू करावा आणि त्यातून काही त्या ठिकाणी लोकांना सेवा द्यावी, ही देश सेवाच आहे। आणि कुठे सगळेच जर नोकरीच्या मागे लागतायत, त्याऐवजी हे असे उद्योगातून सेवेतून माणसं मोठी होतात, हे उद्योग मोठे होतात आणि यांचा हा तो प्रयत्न आहे। त्यांनाही तुम्ही सगळ्यांनी मिळून सहकार्य केलं
आणि त्यांनी तुम्हाला सेवा दिली, तर दोघांच्या गरजा आहे, त्यांनाही तुमची गरज आहे आणि एकमेकाची आपल्याला गरज आहे. एक त्या गरजेच्या याच्यावरती बेसवरती आणि तंत्रज्ञानाचा वापर निश्चितच केला तर आपल्या सर्वांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हा सोपन जाधव सर, ह्या हायड्रोटेक आपण जे मशिनरी जे काही सांगतोय बोलतोय त्याच्याविषयी आपण जी चर्चा करत आहोत, तर याचं नेमकं कार्य कसं चालतं आणि जे फायदे काय आहेत हे तुम्ही आम्हाला विश्लेषण करू शकतात का? नमस्कार मित्रांनो, हायड्रोटेक जे मशीन आहे ते जर्मन टेक्नॉलॉजीचं आहे. ते इंडियामध्ये पहिल्यांदाच आलेलं आहे मशीन. तर त्यामध्ये एअर इनटेक मधून हायड्रोजन गॅस सोडला जातो आणि तो गाडीच्या सायलेन्सर मधून एक्झॉस्ट द्वारे कार्बन आणि पिस्टनच्या जे बारीक पार्टिकल असतात ते एक्झॉस्ट द्वारे बाहेर निघून जातात. अच्छा, म्हणजे बघा मशीन मध्ये जे कार्बन आलेलं 30-35 हजार किलोमीटर चालल्यानंतर आणि गाडी ज्यावेळेस 30-35 हजार किलोमीटर चालते तो कार्बन तिथे मशीन मध्ये गोळा झालेला असतो, तो ह्या मशीनच्या द्वारे तो त्या ठिकाणी मशीन मधून काढला जातो आणि तो काढला गेल्या कारणाने या सगळ्या स्मूथनेस, एव्हरेज, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हायब्रेशन हे पाहायला मिळतं. काळा धूर निघत नाही. म्हणजे गोष्ट एक आहे पण फायदे अनेक आहेत आणि अशी गोष्ट आपल्याला करणं निश्चितच फायदेशीर आहे. पैसे जरी आज थोडेसे लागत असेल स्टार्टिंगला करताना ही गोष्ट, पण त्याचे लॉंगर टर्म जे 30-40 हजार किलोमीटर चालताना प्रत्येक वेळेला जो फायदा मिळणार तो लॉंग टर्मचा आहे. आता माझ्या गाडीला सर मला 19 ऍव्हरेज मिळालं, मला माझ्या गाडीचं आश्चर्य वाटलं, ते मी हे डिकार्बनायझेशन केलेलं असल्या कारणाने माझ्या इंधनाची पण बचत झाली, ऍव्हरेज पण मिळालं, सगळंच फायदेशीर. या डिकार्बनायझेशन तुम्ही आपण प्रत्येकाने आपल्या नाशिककरांना मी तर आवाहन करतो की जर वापर केला प्रत्येकाने आणि त्यांनी यांची जर सेवा घेतली तर निश्चितच ते आनंददायक होईल. आपण गाड्या वापरतो परंतु या छोट्या मेंटेनन्सचा पार्ट जो आहे तो आपल्याकडनं केला जात नाही आणि तो जरूर करून घ्यावा, अनुभव घ्यावा, सेवा घ्यावी आणि यातून तुमच्या गाडीचं जे काही मेंटेनन्स आहे किंवा त्याची जो अनुभव तुम्हाला एक्सपिरियन्स घेता मिळणार आहे भविष्यातील नंतरचा तो घ्यावा आणि याला निश्चितच या संपूर्ण ग्रुप चांगल्या प्रकारे सहकार्य करतील इथे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही आता या ठिकाणी हा कशा पद्धतीने डिकार्बनायझेशनची प्रक्रिया केली जाते आता डेमो देणार आहोत. कृपया आपण सर्वांनी तो बघावा, कशा पद्धतीने कार्य चालतं ते आपण पाहावं ही पण विनंती. धन्यवाद. जाधव सर, प्रशांत सर, आपण गाडीचा डेमो देत आहेत ना, तर तो दिला तर बरं होईल. कशा पद्धतीने ऍक्च्युअली केलं जातं हे काम, काय आहे? आमचे तर भरपूर प्रश्न आहे, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे, ते तर आपण नंतर विचारू, पण त्या प्रश्नाच्या जोडीला तुम्ही डेमो दिला तर आम्हाला आमच्या ह्या प्रश्नांचं निरसन होईल. नेमकं काय केलं जातं ते. गाडी स्कॅन करण्यासाठी आपण सेन्सर लावतो गाडीला. करतायत ना प्रत्यक्ष? हो. या डिकार्बनायझेशनची प्रक्रिया त्यांनी आता सुरू केलेली आहे. इंजिन मध्ये डिकार्बनायझेशन करण्यासाठी जी वायर आहे ती सोडलेली आहे, तिची फिटिंग करणे आवश्यक आहे. हे केल्यानंतर आपण मशीन स्टार्ट करणार आहोत. सर, मशीन गाडी स्टार्ट कर. स्टार्ट कर. थांबू. चल चल.
आपण आता मशीन स्टार्ट करत आहोत. स्क्रीन. हा सर, काय केलं हे? सर आता मशीन स्टार्ट केलं आहे. हा. आता चालू केल्यानंतर आता सप्लाय आपण स्टार्ट करून देऊ. अच्छा. एसएससी नुसार आता आपण सिलेक्ट करतोय. हे आपण सिलेक्ट करतोय आता खाली गाडीनुसार. टाका तर तिथे. सर नाव सांगा सर. खालकर अनिल काशनाथ. अनिल बस. नंबर सांगा सर. 94 मोबाईल नंबर. 94 मोबाईल 94 23 22 82 40. गाडी नंबर सांगा सर. MH12 MH12 QM 7274. 72 करू का? आता आपण सेव्ह डाटा करून घेणार आहोत. त्यानंतर आपण मशीन स्टार्ट करणार आहोत. ओके. स्टार्ट झालाय. रेड लॅम्प का लागला सर? ऑन झाला. सर मशीन ऑन झालाय म्हणून. ओके ओके. आता तिथे मिनिट्स 45 मिनिट्स तिथे दाखवत आहे. आता 45 मिनिटची प्रोसिजर आहे इथं 45 मिनिटची प्रोसेस आहे. आणि गॅसची रेंज जी आहे ती 6 to 7 राहणार आहे. म्हणजे जास्त आहे का? गॅस जास्त आहे का? नाही 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 बरोबर 6 to 7 आणि कार्बन दाखवतो का? मॅक्झिमम 7 आहे. मिनिमम टू मॅक्सिमम. हा. आणि कार्बन किती आहे गाडीमध्ये दाखवतो, दिसतो का? नाही ते नाही दाखव. हा सर, आपण ही सगळं प्रक्रिया केली, नंबर वगैरे टाकला, लाईट लागलेलं आहे, मशीन चालू झालं. हो. पण हे काय प्रकरण आहे? सर हे हायड्रोजन गॅस आहे ना, याच्या मार्फत गाडीमध्ये जात आहे. गाडीत जातोय हो. का? अच्छा. आणि मग त्यातून ते पार्टिकल निघताय हो. आणि बाहेर पडतायत. इंजिन चालू ठेव. सर, इंजिन चालू ठेवण्याचं काय कारण? चालू याच्यामध्ये ती प्रोसेस म्हणजे इंजिन चालू याच्यात ते कार्बन क्लीन होणार. म्हणजे तो जो इकडनं जो आपण मटेरियल जे पाईप मधनं जो गॅस सोडलेला आहे तो इंजिन मध्ये फिरणार आणि त्यातून जे कार्बन आहे तो अडकलेले पार्टिकल ते निघणार आणि ते गाडी चालू असल्या कारणाने ते त्यातून ते बाहेरच्या पाईप मधनं सायलेन्सर मधनं बाहेर पडणार. असंच व्हायचं. ओके. म्हणजे आम्हाला आता हे एक्झॅक्टली काय घडतं हे क्लिअर झालं आयडिया. सर, मला एक सांगू शकता का, ही मशीन आपण एक्झॅक्टली कधी घेतलं? ते घेतलं 3 ते 4 महिने झाले घेऊन. अच्छा, 3-4 महिने इन्स्टॉलेशनला झाले. आणि आतापर्यंत किती गाड्यांचं डिकार्बनायझेशन झालेलं आहे? आतापर्यंत 150 प्लस झालेले आहे. आणि एका गाडीचे काय चार्जेस असतात सर? एका गाडीचे छोट्या गाडीपासून तर मोठ्या गाड्यापर्यंत चार्जेस आहे त्याचे. 2 व्हीलर जर घेतली तर त्याला 500 रुपये चार्जेस आहे. कार मध्ये जर घेतले तर मग त्याला 1500 रुपये चार्जेस आहे. आणि त्याच्यापेक्षा मोठी ऑडी त्या जर गाड्या घेतल्या तर मग त्यांना जास्त. अच्छा, म्हणजे 500 रुपयापासून स्टार्ट होतं तर ते 2000-3000 पर्यंत आहे. आणि एखादा, हे तर खूपच गोष्ट चांगली झाली आहे, तिथे सर्व्हिस चांगली, सगळं चांगले. मला एक सांगा सर, तुम्हाला एखादा गाडी जे ग्राहक आहे त्या ग्राहकांच्या समाधानाच्या बाबतीमध्ये काही अनुभव आलेला असेल तर तो सांगितलं होतं बरं होईल. ते त्याच्यामध्ये एक कस्टमर असा होता तर तो गाडीमध्ये जर फॅमिली बसवली त्यांनी 4 व्हीलर मध्ये तर ते गाडी लोड घेत नव्हती. म्हणजे चढायला थांबून जायची, कमी व्हायची, पण मग पिकअप घेत नव्हती ती गाडी. तर मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, डिकार्बन करून घेतला इथं येऊन. तर इथं येऊन डिकार्बन करून घेतलं तर त्याच्यानंतर त्यांना फरक जाणवला. ती फॅमिली ते घेऊन आली होती इथं. तर मग इथं त्यांना फरक म्हणजे डिकार्बन केल्यानंतर त्यांना फरक जाणवला. ते चक्कर मारायला गेले तिकडं. जेव्हा चक्कर मारायला त्यांनी चढावर गाडी घेतली
तर त्यांना पिकअप पण व्यवस्थित भेटला, मायलेज पण भेटलं, सर्व व्यवस्थित झालं त्यांचं. म्हणजे टोटल फॅमिलीचा आनंद तुम्ही तुमच्या त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघितला. म्हणजे समाधानाचं सुख हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हेच आपलं धन, नाही का? तर आपण पैसा कमवायला बसलेलो तो काही प्रश्न नाही, पण समाधान कमवणं हे एखाद्यालाच जमतं. आणि या मशिनरी मधून आणि या सेवेमधून या सगळ्या गोष्टी तुम्ही साध्य करता. खूप छान गोष्ट आहे सर, अतिशय सुंदर. मित्र, सोपान जाधव सर, साई मोटर्सचे मॅनेजर, हे आपल्याला काही आव्हान करत आहे. ते आव्हान त्यांनी तुम्हाला काय आव्हान करावायचे ते तुम्ही ते आपल्या प्रेक्षकांना करावं ही नम्र विनंती. नाशिककरांना सांगतो की तुम्ही डिकार्बन करून घ्या गाडीचे. त्याच्यामध्ये काय होतं, आपलं वातावरण प्रदूषण जे होत आहे ते कमी होईल, प्रदूषण कमी होईल डिकार्बन केल्यामुळे, आणि टू व्हीलर गाडीचा परफॉर्मन्स पण चांगला राहील. त्याच्यानंतर गाडीचं मायलेज वाढेल, खूप सारे फायदे तुम्हाला बघायला मिळतील. आणि एकदा नक्की व्हिजिट करा साई मोटर्स नाशिक. खरोखर त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यामध्ये दुहेरी फायदा हा आहे की कार्बनचं प्रमाण कमी होतं आहे, म्हणजे पर्यावरणाचं रक्षण होतं आहे, आणि दुसरं गाडीचा परफॉर्मन्स चांगला वाटतो. त्याच्यामध्ये अनेक फायदे त्यांनी जे सांगितलेले आहे ते त्यामध्ये भेटत आहेत. कृपया त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा सगळ्यांनी अनुभव घ्यावा आणि आनंद मिळवावा. धन्यवाद. हा सर, आपण गाडी लावली, हे झालंय, डिकार्बनायझेशन झालं, पण नेमकं काय झालं? डिकार्बनायझेशन झालं म्हणजे नेमकं काय झालं? सर, आपण ज्यावेळेस गाडी स्कॅनिंग केली ना, तर त्यावेळेस आपला लोड किती होता? इंजिन लोड 18 होता. करेक्ट. आणि त्याच्यानंतर डिकार्बन झाल्यानंतर तो लोड 6.27 झालेला. अजून एक दुसरं काहीतरी मला वाटतं 1961 दाखवतो ना, तर हे आधीचं काय म्हटलेलं दाखव सर. ते त्याच्यामध्ये पण इंजिन लोड होतं ना, लेटेस्ट तर ते गाडी लावली तेव्हा. आणि आता 1961. अरे बापरे, डब्ल्यू ने फरक. हो, कमी झालं. वा, खरंच म्हणजे याचा धन्यवाद, तुमचे किती आभार, कौतुक करा. खूप छान. मित्र हो, आता हा आपण जो साधक बाधक चर्चा केलेली आहे या ठिकाणी, त्या चर्चेचा सार मी आपण सर्वांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो. एक्झॅक्टली काय आहे हे आणि का केलं जातं, जरी त्याचं रिपिटेशन झालं, परंतु ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना परत समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. हे हायड्रोटेक जे ग्रीन एनर्जी कंपनी जी आहे, त्यांचं हे जे मशीन आहे, मेक इन इंडिया संकल्पनेची प्रेरणा घेऊन केलेला हा एक प्रयत्न पर्यावरणामध्ये वाहनामार्फत वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी एक छोटेसे पाऊल उचललेले आहे. जर्मन तंत्रज्ञानाने विकसित असलेले डिकार्बनायझिंग मशीन सर्वप्रथम आपल्या नाशिकमध्ये यांनी सुरू केलेलं आहे, आणि हे केवळ 40 मिनिटांची केमिकल फ्री प्रोसेस आहे. कुठल्याही प्रकारचा केमिकल न वापरता मशीनला फक्त एक आपल्या कार त्या ठिकाणी चालू ठेवून तिला ही जॉईंट केल्यानंतर एक वायर त्या ठिकाणी, आणि 40 मिनिट वेट करायचं आहे. मशिनरी याच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत असतात. काय काय झालं, काय नाही झालं, गाडीमध्ये काय किती मटेरियल निघालं, या गोष्टी तिथे त्या याच्यात ऑपरेटर्सला दिसून येतात, आणि मग त्या आपल्या मशिनरीचा मेंटेनन्स सेटअप त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली होतो. डिकार्बनायझेशन प्रक्रियेचे फायदे सरांनी सांगितले ते म्हणजे वाहनांचा पिकअप वाढतो, इंजिनचे आयुष्य वाढते, मायलेज मध्ये फरक पडतो, वाहनांच्या इंधनांचा खर्च कमी होतो, वाहनाचे व्हायब्रेशन कमी होऊन इंजिन स्मूथ चालते. आपण गाडीत बसलं की आरामदायक वाटतं, स्मूथ वाटतं, इंजिन मधील आवाज कमी होतो, काळा धूर कमी होतो. 100 सीसी ते 1000 सीसी पर्यंतच्या सर्व गाड्यांसाठी हे मशीन उपयुक्त आहे, आणि त्यांनी तो वापरलं पाहिजे. 10,000 सीसी पर्यंत 10,000 सीसी पर्यंत गाड्यांसाठी हे मशीन उपयुक्त आहे. कोणती लहान मोठी गाडी इथे आणून उभी करून तिच्यामध्ये डिकार्बनायझेशन आपण करून घेऊ शकता. मित्र, साई मोटर्स अंबड नाशिक यांचा मोबाईल नंबर आहे 9689 01 11 37.